माझ्या अधिकाराखाली चतुराज्य कारण भाई कोणत्या मार्गाने येईल चक्रवाचा भेद करण्याकरिता तो चक्रवाचा भेद करण्याकरिता अरे जिथं चक्रवाचा मार्गाला यायची पण जाण्याचा मार्ग याकरता सेनेची रचना जशी केली आहे कुणालाही मार्ग सापडता होतो पाहूया कोणत्या गुरु द्रोणाचार्य हा अभिमन्यू तुमच्या चरणी नतमस्तक होतोय हा या कुरुच्या रणभूमीवर आला बाळ दुःख होत आहे रे माझ्या आचार्य गुरु द्रोणाचार्यानं वेद चक्रव्याची रचना केली शब्द सत्य करण्याकरिता पांडवाच्या घाताकरिता ती मला सत्य करायची आहे पण बाळ या कोवळ्या वयात काय आचार्य हा चक्रवाचा भेद करावा हाच उदांत हेतू आपल्या अंतस्करणीवर पाहिला आणि या चक्रवाचा भेद करण्यासाठी या अभिमन्यूची पावले इथपर्यंत पडली आहे हे नरपुंगवा हा चक्रव्य म्हणजे सामान्य नव्हे पण या चक्रव्याची रचना करताना एकापेक्षा एक त्याहून अधिक असणारे गदाधर हे प्रत्येक मार्ग तुला सापडेनाचा अशा प्रसंगी वैरी आपला डाव साध्या चांडा चौकडी तुला केव्हा घात करते हे सांगता येईल आचार्य जया रंगरत्या रणकुंडात या अभिमन्यूने उडी देखली तो सहजे मागे जाणारा नाही आचार्य या चक्रवात मला प्रवेश करू द्या म्हटलं धनुधारी पार्थाचा पुत्र आहे वीराचा रक्त तुझ्या आणि रोम रोमांच म्हणून व्याघ्राच्या रूपानं उडी घेतली की रणकुंडा पण एक ध्यानी ठेव एक संदेश माझा ध्यानी ठेव युद्धभूमीवर युद्ध करत असताना कपटेला शत्रू बना या जयानं कित्येक वैरी लढती एक गटाच्या माझा जो अशा तऱ्हेचं कृत्य करण्याकरिता पोहोचतो त्याला कठोर शासन करी पण हा चक्रव्यूह एवढा बोल नाहीये कारण पहा आचार्य आणि हेच तुम्हाला नमस्कार करण्यासाठी हा मन्यू पंचबाणाची योजना क्षत्रिय शोधला एक वैरी सभा उभा जरी राहिला तरी त्याची योग्यता ओळखली तुझ्या पित्याचा गुरु आहे रे म्हणून पंचबाणाची योजना माझ्या चरणात तुझे पंचबाण माझ्या चरणात मला पाप आचार्याचा आशीर्वाद मिळाला आणि या चक्रव्यूहात हा अभिमन्यू प्रवेश करता आला अभिमन्यूचा नमस्कार स्वीकार करावा आहे बाहूची वृद्धी होईल मन्यू हा
तू आज इथं आला आहेस तो या रणांगणावर. आपली भेट झाली ती या रणांगणावर. हा मग मला सांग या रणांगणावर तू आलायस तुझे दिवस आहेत खेळण्या बागडण्याचे. ज्या पावली तू आला आहेस त्या पावली इथून निघून जा. काका ज्या अभिमन्यूने रणकुंडात उडी टाकलीये तो सहजासहजी मागे जाणारा नव्हे. इथपर्यंत आलोय ते तुम्हा सर्व कौरव पक्षांना सवती फळो करून सोडण्यास. अरे वा, अरे भले भले येऊन गेले पण कुणालाही साध्य झालं नाहीये. जोपर्यंत दुःशासन इथं आहे तोपर्यंत कुणा एकाही पांडवाची हिंमत नाही. काका कोणी पांडवांनी जरी काही साध्य केलं नसेल तर या मन्यूच्या मानेमंडळात एवढं सामर्थ्य आहे तो तुम्हाला पोलीस पाठवू शकतो. दिवस आहेत खेळण्या बागडण्याचे. तुझ्या मुखात हे बोल शोभत नाहीये. अजून वय लहान आहे. जर या जगाचा चित्रपट पाहायचा असेल तर आल्या पावली निघून जा. काका या मन्यूच्या मुखातून निघालेले बोल म्हणजे काही काळाच्या काळ्या कातळावरची पांढरे चमकले आहे आणि ती एक तर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करत हा बोल बोलता सोपे वाटते पण करणी करता शील तुटे. पण काका तुमच्याशी प्रतिकार करून तुमच्याशी बांधव करून तुम्हाला विरोधात हा मन्यू जोडले. मग माझी इच्छा नाही. तुम्हाला नमस्कार. अरे हसू येत या पांडवांचा. खेळण्या भागडण्याचा वाय आणि हा म्हणे काला चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी. अरे मन्यो या चक्रव्यूहाचा भेद करणं सोपं असतं पण या चक्रातून बाहेर पडणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. आता सुयोधन त्या चक्राची पूर्णता जाणीव त्या अभिमन्यूला आहेच. म्हणूनच या अभिमन्यूनं 6 कड्या भेदत त्या चक्रव्यूहात प्रवेश केला आहे. अरे मन्यो अरे या चक्रवात यावं ही ज्या कौरवांची इच्छा. माननीय स्वप्नील आरेकर आमचे मित्र स्वप्नील आरेकर यांनी बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. स्वप्नील आरेकर आणि तुम्हा जमलेल्या तमाम रसिका प्रेक्षकांचे आभार मानून श्रीदेव ब्राह्मण आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीदेव ब्राह्मण दशावतार नाट्य मंडळातर्फे या बक्षिसाचा मी आनंदाने स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आमच्या कंपनीचा सहकारी मित्र सहकारी कलाकार सागर राणे यांनी बहुमोल असं पारितोषिक दिलं आहे. सागर राणे आणि तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचे आभार मानून या बक्षिसाचा श्रीदेव ब्राह्मण दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं स्वीकार करतो. स्वप्नील आरेकर आणि संतोष आरेकर यांनी माझा कलागुणांचा गौरव करण्याचे पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून ब्राह्मण दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं स्वीकार करतो. अय्या मंजू जो इथपर्यंत आलाय ते तुम्ही केलेल्या अपूर्कर्माची शिक्षा तुम्हाला देण्यासाठी. कुणाला साहित्य आहे
खराच सांगतोय. अरे मी केलेली कर्म की कुकर्म ही मी महाभारताचा भारतेश्वर होईल त्याच वेळी सिद्ध करेन. हे युद्ध कधीच संपलं असतं, पण आजपर्यंत हे चालू आहे तो सूर्यास्त झाल्यामुळे. आणि तो सूर्यास्त जर का झाला नसता तर तुम्हाला जगाड्या मंजून कधीच केलं होतं. वारे मंजू, आतापर्यंत तू या रणभूमीत तुझा वीरत्व सिद्ध केलास, पण या चक्रव्यूहात तू अडकलाय. काका सुयोधन, आज अभिमन्यू मध्ये वैकव्याचा भोग करावे, मोतीचा शास्त्र आहे हे तुम्हाला पटवून दिलंच आहे मी. वारे मंजू, तुझ्या प्रेताची पाय जळून घालू काय खयाचा पेटावर लागले त्यावेळी दुर्योधने नाव सांगू. सुयोधन काका, त्या मंजूच्या मुखात निघला हे बोल, हे पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे नव्हे, ते क्षणात अडवून जाते. तो इकडे चालू आहे, तो तुम्हा सगळ्यांची दानादान मिळवण्यासाठी. अरे कोण कुणाला आवाज करतोय? या दुर्योधनाला पाहुण्या कोणत्या घराला मुक्काम करतोय? स्वर्गमृत्यू माता मंडळ गांधीला सारी वेदांता फुलोरा मंदिरा स्वर्गमृत्यू माता मंडळ गांधीला सारी वेदांता फुलोरा मंदिरा फुलो बोला स्वागतम. प्रेक्षक जनो, सागर राणे तसेच हर्षिता राजन राणे आणि स्वप्नील आरेकर या तिघांनी माझ्या कलावणांचा गौरव करण्यासाठी हे बक्षीस दिले. त्यांचे आणि तुमचे आभार मानून या बक्षिसाचा स्वीकार करतो. कोण सिंधुराज जयेंद्र आपल्या पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी शस्त्र आड घेतात. हे अभिमन्यू, हा या युद्धाच्या 13व्या दिवसात हा आचार्य द्रोणाचार्यांनी रचलेला हा अभेद्य असा चक्रव्यूह आणि याच चक्रव्यूहात चक्रव्यूह भेदन करण्याची शक्ती आणि सामर्थ्य ही फक्त हाताच्या बोटावर मोजणाऱ्या योद्ध्यांवर माहिती. असं असताना एक अनोळखी व्यक्ती ह्या चक्रव्यूहाचा भेद करताना आम्हाला दिसली. क्षणभर या अभिमन्यूची प्रशंसा करण्यासाठी शब्द उत्सुक झाले. वा, शाबास अभिमन्यू, शाबास. शाबासही दिली. पण सिंधुराज जयेंद्र, हा मन्यू तुम्हाला एकच सूचना देतो. असं कोण? तुम्हाला जर तुमचे पंचप्राण हवे असतील तर जा माघारी फिरा म्हटलं. पंचप्राणाची आम्ही जर कधी परवा केली असती तर आमच्या पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी या गौरवांच्या बाजूनं कधी लढलो नसतो. आम्ही इथपर्यंत आलोय ते पाहुण्यांच्या हितार्थ, ते पाहुण्यांच्या हितार्थ. आणि
तरी पाहुण्यांच्या हितार्थ मारू. आणि तुम्हाला जर का मरणाचे डोळे जर का लागले असतील तर ते परिपूर्ण करण्यासाठी हा मन्यू सदैव तत्पर आहे. मन्यू, हा तुला या चक्रव्यूहाच्या 6 घड्या भेटून दिल्या. याचमुळे हुरळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. हे चक्रव्यूह रचलं त्या मागे फार मोठं कारण आहे. युद्धाचे 12 दिवस संपले. या पुढे येणाऱ्या युद्धात एकही पांडवही मारला जावा. याच हेतून या भेद चक्रव्यूहाची रचना आम्ही केली, जेणेकरून एकही पांडव मिळेल. पण ज्या पांडवांची आम्हाला अपेक्षा होती त्या अपेक्षेचा भंग होता. तू आम्हाला विसरला. तुला या चक्रव्यूह येण्याची संधी या जलथाने दिलेली आहे. पण ही तर संधी तुला जी दिली आहे ती या इथपर्यंत येण्यासाठी आता पुनश्च माघारी जाणू तुला न देता याची दक्षता हा जयेंद्र घेईल. सिंधुराज जयेंद्र, संधी तुम्ही दिला असं तुम्ही म्हणताय, पण हा मन्यू तो इथपर्यंत आलाय, तो स्वपराक्रमाने आलाय. कुणाची संधी घेऊन नव्हे. मग ऐक, या चक्रव्यूह भेदन करणाऱ्या व्यक्तीची नावे ऐक. पार्थ आमचे बळी निश्चितच. आणि त्याच पार्थाला आम्ही युक्ती प्रवृत्तीनं त्या संसप्तकांना स्वारी करण्यासाठी पाठविलं, जेणेकरून एक तरी पांडववीर येईल. पण तो आला नाही. आलाय तो तू. पण या चक्रव्यूहात येण्यासाठी तुला संधी आम्ही कोणत्या प्रकारे दिली ऐकायचंय मला. या चक्रव्यूहाच्या 6 काड्या. सर्वात प्रथम जे आवरण असतं ते फक्त आणि फक्त आभासी असतं. त्याचा जो ध्वज असतो तो सर्वात उंच असतो, जेणेकरून चक्रव्यूह भेदन करणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास त्याच ठिकाणी हा नाश पावला पाहिजे. त्याच्यासाठी आभासी असतो 7वं आवरण असतं. प्रत्येक आवरणाच्या ठिकाणी 10,000 सैनिक आणि त्या 10,000 सैनिकांना एक महारथी असतो. त्या प्रत्येक महारथींना भेदन करून 6 घड्यांना भेदत तू या 7व्या कड्याला आला आहेस. ही 6 कडी या जयद्रथाने तुला भेदायला दिली. या चक्रव्यूहात तुला येण्याची संधी दिली. आता जाण्याचे सर्व मार्ग अन्यथा देतो. छान बोलतात, पण बोला. तुम्ही जे म्हणालात 10,000 सैन्य तुम्ही तैनात केलं. होय. 10,000 सैन्याशी तो एकटा लागतो. निश्चितच. रथी असं म्हटलं. आणि 10 रथीशी एकटा लढतो त्याला अतिरथी असं म्हटलं जातं. आणि 10 अतिरथीशी जो एकटा युद्ध करतो त्याला महारथी असं म्हटलं जातं. शाबास. असे तुमच्या 6 महारथीला अभिमन्यूने केलंय. मग याच प्रकारे तुला या चक्रव्यूहाच्या पुढच्या कर्तव्य हा त्याग करा आहे. आणि हे करत असेल तर षष्ट प्रतिषष्ट दोषा निरस्कार आणि अशाच प्रकारे प्रखर कोपट महान तुला नटवते हवान प्रखर कोपट
याचं म्हणणं सत्य आहे. खरा याचा डाव संपणार. होय होय पांडवांचा विजय! परत लवकर कळलं. उशिरा जरी कळलं असेल तरी वेळेत कळलं याला महत्व फार आहे. होय आणि म्हणूनच युद्धाचा पूर्णविराम आम्ही आमच्या मनाने ठरविलं. युद्ध समाप्त. युद्ध संपलं. पांडव विजय झाले. पांडव विजयी ठरले. आणि आता आता हे शस्त्र या ठिकाणी हे सारे कौरव सैन्य या शस्त्राचा काळ. होय होय मी साऱ्या सैन्याला साऱ्या कौरवांनी साऱ्या आपल्या शस्त्रात त्याग सैन्याने केलं. आपलं शस्त्र त्याग करावं. पांडवांचा विजय. पांडवांचा जयकार असो. पांडवांचा जय जयकार होतोय. खरंच धन्यता वाटली. हा आम्ही शस्त्र भूमीवर ठेविला. मग हे शस्त्र तुझ्या कमरेला विळखो घालून तुम्ही शस्त्र जरी का भूमीवर ठेवलं असेल तर एक वीर आहे. हा मंजू एक वीर आहे. आणि हा मॅन केलेलं शस्त्र तो कदापि भूमीवर ठेवणार नाही. अरे मंजू आम्ही सर्वांना सांगितलं पांडव विजयी झाले. कौरवांनी शरणागती घेतली. कौरवांनी शरणागती पांडवांची जी जी इच्छा असेल ती पूर्ण होय, केली. होय. म्हणजे पांडवांची आजपासून हे हस्तिनापूरचं राज्य दिलं, पांडवांना दिलं. हस्तिनापूरचं राज्य पांडवांना दिलं. होय. खरोखरच आनंद वाटला. हा. मग चला धर्मराटांपर्यंत चला. होय. त्यांना हे सूचित करा. पण चक्रव्यूह भेटत असताना तुझ्या शरीराला फार शीळ झाली असते. हा चक्रव्यूह आम्ही रक्ताना सुद्धा आमच्याही शरीराला बराच होय होय आम्ही जमलो. थोडा वेळ विश्राम करूया. युद्ध संपल्यावर होणाऱ्या तहाच्या गोष्टी करूया. 4 हितगुजाच्या गोष्टी केल्या की कसं चांगलं असतं. म्हणजे योग्य इच्छा आहे. होय, होय. काही क्षण विश्रांती घ्या. काही क्षण विश्राम घ्या. तुमच्या इच्छेला बसा बसा भावळे बसा म्हणतोय. हो पण काय झालं? हो तुम्ही विजयी झालात. मग हे शस्त्र कशाला हवं? आम्ही घोषित केलंय तुमचा पांडव विजयी झाले. काका हा मन्य तुम्हाला शब्द देतोय. हे मॅन केलेलं शस्त्र तो पुनश्च हाती धरणार नाही. या बसा म्हटलं. चुकून मनस्थिती बदलली आणि ते शस्त्र काढलं तर कौरवांनी काय करायचं? बोलला दुःशासन. अरे आता आम्ही तुझे काका तू आमचा पुतण्या. अरे, हाती कशी केली पाहिजे. युद्ध आता पुरे. युद्ध पुरे झालं. आता महायुतीची गरज आहे. महायुती योग्य बोलला. दिवस तर त्याचेच सुरू आहेत. महायुती करायला पाहिजे. आणि ती महायुती जर करायची असेल तर हे हाती असणारं शस्त्र हे होणं शक्य नाही. मॅन केलेलं शस्त्र. मग आम्ही सुद्धा हे युद्ध थांबविलं असताना हा मंदी ऐकत नाही. ही तक्रार घेऊन चला त्या शस्त्र मंजूना भूमीवर ठेवावं ही जर का तुमची इच्छा असेल आणि यामुळे जर काही महाभारत युद्ध थांबत असेल इच्छित तर हा मंजू हे मॅन केलेलं शस्त्र भूमीवर ठेवतोय. भूमीवर ठेवतोय. भूमीवर ठेवतोय. पाहुणे
वारे मंजू संपूर्ण कौरव सेनेशी एक करायला आला या जन हरिस पहा काय प्रयत्न काय कमाईचे पहा जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडत असताना माझे सहा समसप्तक या रणभूमीवर मृत्युमुखी पडले. पण हा राहता राहिला हा सुशर्म. पण या रणभूमीतून हा सुशर्म माघार घेणार नाही तोपर्यंत त्या अर्जुनाला आणि माझी प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तोपर्यंत हा सुशर्म कदापि शांत बसणार नाही. सप्तकातील सहावीरांचा शेवट तुझ्या कर्मी खणला गेला. राहता राहिला शेवटचा वीर आणि तो कोण असेल तर त्रिगत नगरीचा राजकर्ता राजा सुशर्म्या होय. अगदी सत्य आहे. आणि त्याच्या रथापर्यंत तुला घेऊन जाणं कृष्णाला क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून चल म्हणतोय मार्गाला मार्गक्रमण करूया. अरे सगळ्या ध्वजांपेक्षा ज्याच्या रथाचा ध्वज उंच आहे तो त्रिगत नगरीचा राजकर्ता तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. देवा तुला माझा नमस्कार. बाहूंची वृत्ती होतील असा माझा मंगलमय आशीर्वाद. झालं मनाचं समाधान. देवा अर्जुन माझा प्रतिस्पर्धी अर्जुन. अरे सुशर्मा अरे अरे सत्य न जाणून असत्य आहे ते सत्य मानून तू आज माझ्या समोर पांडवांचा वैरी म्हणून उभा राहिलायस. पण नीट लक्षात ठेव हे युद्ध आहे ते धर्म अधर्माचं आणि तू अधर्माच्या बाजूला लढतो आहे. यावेळी अर्जुना धर्म अधर्म बाजूला ठेव आणि मला दिलेली जबाबदारी ही मी पूर्ण करतोय. सुशर्म्या आणि माझी प्रतिज्ञा मी पूर्ण करतोय. सुशर्म्या तुला शेवटचं सांगतो आहे. सामोपचाराच्या बोलायला सांगतो आहे आल्या पावली माघारी जा. अन्यथा जशी तुझ्या साई भावंडांचं झालं तसं होईल. समजावण्याचा प्रयत्न करू नकोस.
समजावण्याची वेळ आणि स्थळ हे नव्हे, ही आहे रणभूमी आणि या रणभूमीवर दाखवायचे असतात ते पराक्रम, दाखवायचं असतं ते युद्ध कौशल्य. तुझ्या अंगी जर पराक्रम आहे, तुझ्या अंगी जर युद्ध कौशल्य आहे, तर माझ्या अंगी पराक्रम आणि युद्ध कौशल्य दोन्ही आहेत. मग असं असेल तर मी तुला युद्धाचं आव्हान देतोय. हो युद्धाला तयार. पांडवांचे पराक्रम ऐकण्याकरिता माझे कर्णोत्सुक झाले आणि मगच रथारूढ आपल्याला लवकर पांडव शिबिरापर्यंत गेला पाहिजे. नित्यदिनी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे हे काकपक्षी आज उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. मग सांग रे देवा, काय झालं? हा कोणता अपशकुन जर नाही ना? अपशकुन? होय देवा. अरे मनी संभ्रम निर्माण झालाय. अरे उत्तरेकडून दक्षिणेकडे काक पक्षी जात आहेत, यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. कारण आहे मग सांग रे देवा, असं कोणत्या विजयी होऊन तू दक्षिणेकडून या दिशेला आलायस आणि म्हणूनच दक्षिणेकडे ते प्रेतांचे खच पडले आहेत. त्यांना भक्षस्थानी पाडण्याकरिता ते काग पक्षी तिथपर्यंत जात आहेत. यात संभ्रम तो काय? म्हणजे हा अपशकुन नव्हे? निश्चितच नाही. मग चल देवा, तो पहा रे. काय? तो पहा राजहंसाचं पिल्लू. निश्चितच. आणि त्या 6 गिधाडांसमवेत एक सारखं त्यांना प्रतिकार करता आहे. निश्चितच. अरे शेवटी राजहंस तो राजहंस आणि गिधाड पक्षी तो गिधाड पक्षी. चल म्हणतोय आपल्या लवकरात पण थांब देवा, ते पहा 6 गिधाड पक्षी एक सारखे त्याच्यावर तुटून पडले. त्यांच्या देहाचे नसके तोडत आहेत. थांब देवा, त्याचं रक्षण करणं. अरे राजहंसाचा कर्मभोग म्हणायला हरकत नाही. अरे आता राजहंसाची आयुष्यवाणीला पूर्ण असेल, तो बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. दुर्लक्ष कर. चल म्हणतोय आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे. चल म्हणतोय. मांसाचा तुकडा माझ्या अंगावर पडला. देवा, पार्था, अरे किती संभ्रम तुझ्या मनात तरी मारवलाय. हो देवा, आता मला आज शंका कुशंकाने मनात थैमान मांडलंय. ऐक म्हणतोय, अरे गिधाड पक्षी आपल्या चोचीत तो मांसाचा तुकडा घेऊन जात असताना अरे नर नारायणाची जोडी त्याने पाहिली आणि आश्चर्यानं
आमची स्तुती करावी म्हणून तिचा मुखकमल उघडलं आणि तो तुकडा तुझ्यावर पडला. यात नवलते काय? देवा, हा, म्हणजे तो स्तुती कमलासाठी तरी मुख उघडलं निश्चित. आणि तो मासाचा तुकडा माझ्यावर पडला. निश्चित. हा अपशकुन नव्हे, मुळीच मग न. सांग रे नारायणा, काय सांगू? तो मांसाचा तुकडा तुझ्या अंगावर का पडला नाही? पार्था, अरे विश्वाचा सूत्रधार तुझ्या सोबत असताना तुला कशाची नाही चिंता? सूत्रधार मी या विश्वाचा. यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमानाचं पारितोषिक दिलंय. त्याचप्रमाणे सागर राणे यांनी देखील माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमानाचं 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार मानून श्रीदेव ब्राह्मण शोका नाट्यमंडळ रेडी देवाडी त्यांच्या वतीने मी स्वीकार करतोय. अर्थात सर म्हणतोय, विलंब नको. स्वप्नील आरेकर यांनी आणि ख्याती राणे यांनी या दोघांनी माझ्या कलागुणांचा बहुमान करून मला हे पारितोषिक दिलं आहे. त्याचा या नूतन नाट्य मंडळातर्फे आणि या ब्राह्मणाच्या साक्षी देऊन स्वीकार करतोय. चल देवा, क्षणाचाही विलंब नको. अक्षय राणे यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमानाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार मानून श्रीदेव ब्राह्मण शोका नाट्यमंडळ रेडी देवाडी त्यांच्या वतीने स्वीकार करतोय. सन्माननीय प्रेक्षक जन, स्वप्नील आरेकर याने हे बहुमोल पारितोषिक दिलेलं आहे. याचा स्वीकार करून त्यांचे तुमचे अत्यंत आभार मानतो. त्याचप्रमाणे ख्याती सागर राणे यांनाही हे बक्षीस दिलेलं आहे. याचा स्वीकार करून त्यांचे तुमचे अत्यंत आभार मानतो.
तू तुझ्या कंठी या भक्त रक्षणाचं वृंदावली धारण केलीस, मग सांग रे देवा, कोणता प्रसंग या पंचपांडवांच्या माथी आला? देवा, या जगातील माणुसकी धर्म संपला काय? म्हणून या धर्म संकटाला, या धर्म राजाला ओढिला. या समयी एकच प्रार्थना मी तुझ्या चरणी करतो आहे, तेव्हा ती प्रार्थना तुझ्या चरणी रुजू व्हावी. हीच मनाची सदिच्छा, मनाची सदिच्छा, मनाची सदिच्छा. देवा, आणि उचलत्या पावलानं त्या दादांच्या दरबारापर्यंत येणं केलं, छावणीपर्यंत. पण आज इकडे तिकडे पाहतोय, स्मशान शांतता आहे. पांडवांचा ध्वज तर विजयी पताका परिसरतो आहे, पण एवढी प्रसार शांतता का? काही का असे ना, प्रथमतः दादांचा आशीर्वाद घ्यावा. तुझ्या चरणी मी नव्हतो आहे, पण मंडळाच्या त्यांचा आशीर्वाद दे. नेहमी या पार्थाला आशीर्वाद देतात, तुझे हस्त बघिण्यावर येतात. पण दादा, तुझे हस्त आहे. कमलाकडे जर पाहिलं असेल तर कमला दादा सांग काय झालं? दादा असं काय झालं? जे घडलंय ते तू मला विचारू नये आणि या धर्मराजाने तुला सांगू नये. म्हणजे जे घडलं ते मी तुम्हाला विचारू नये आणि तुम्ही मला सांगू नये. सांगा असं, गुरुच्या रणभूमीत आपला पराभव तर झाला नाही. विजयी पताका बसवतो आहे. तुम्ही दुःखी का? त्या गुरुच्या रणभूमीवर पांडवांची विजयी मालिका सदैव तेवत आहे. पराभव या पांडवांच्या माती कदापि आलेला नाही. मग सांग दादा. पण पार्था, त्या गुरुच्या रणभूमीवर घडलं ते आज त्या गुरुच्या रणभूमीवर आगळं आणि वेगळं असं घडलं. मग सांगा दादा, विलंब करू नका, सांगा. मनात शंका कुशंकाने थैमान मांडलंय. आपला बाळ मन्यू. माझा बाळ मन्यू. सांग दादा, सांग काय झालं? कोण म्हणून मला काका काका म्हणून हात मारेल, तो पहा, तो पहा माझा बाळ मन्यू. या काकाला हात मारतो आहे. आता आपला बाळ घेणारे जे घडू नये तेच घडलं. तुझ्या मुखाने शब्द बाहेर येत आहेत. माझा बाळ मन्यू गेला. दादा, मला सांगा रे, असं काय घडलं तुझ्या रणभूमीवर? दादा,
द्रोणाचार्यांनी अभेद्य चक्रव्यूहाची निर्मिती केली आणि त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी आपला बाळ अभिमन्यू त्या रणभूमीवर गेला. गुरुवर्यांनी चक्रव्यूह केला आणि त्याचा भेद करण्यासाठी माझा बाळ अभिमन्यू गेला. होय पार्था, त्या गुरुच्या रणभूमीवर साऱ्या कौरवांना आणि विजयश्री झाला. आपला बाळ त्या कौरवांना करून उरला. शेवटी त्या कौरवानी आपली शस्त्र भूमीवर ठेवली आणि गोड बोलून केसाने गळा कापणारे त्या बाळाचा म्हणजे माझ्या बाळ मधला कप्ताने मारलं. कप्ताचं आचरण त्या कौरवाने केलं आणि एवढंच करून ते थांबले नाही तर त्याच्या गळ्याचं झालं आपल्या बाळाच्या मस्तकावर रक्तप्रहार केला. माझा बाळ मंजू गेला. दुःख मला आहे. माझ्या मनुने पराक्रम केला, त्याच्या हात हा कप्ताने केला. मग सांग रे दादा, कौरवानी जर कपट केलं असेल मग तू आज्ञा कशी दिली साला? त्या बघा कुठे मिळाला? सांग त्याला, सांग. अरे ज्येष्ठ भ्राता वडिलांसमान आहे आणि त्याला तू जा विचारतोय. अरे मला सांग, अरे बाल इच्छाभंगाचं पातक या धर्माच्या मध्ये येणार होतं. अरे तुझ्या बाळ मंजूनं रक्ताची शपथ वाहिली, त्या दोष या धर्माचा आहे कसा तो? होय रे बाबा, म्हणजे दादा रक्ताची शपथ घातली म्हणून बाल अन्याचा पूर्ण केला नसेल बाल हट्ट तर या धर्मराजाच्या माती महापात आता त्या लिहिलेल्या भाडी चुकेनं कदा काही. अरे दुःख कर नकोस, पण बाळ उत्तरा. अरे बाळ उत्तरेला तुला सांभाळून घेतलं पाहिजे, तुला सांभाळून घेतलं पाहिजे. माझ्या तेवढं सामर्थ्य नाही.